काय हो, तुमची पण पावभाजी अशी लाल लाल होत नाही का? बाजारामध्ये होते परंतु घरी अशी पांढुरकी होते. परंतु लाल कशी बनवायची? आता त्याच्यासाठी मी कोणत्या कोणत्या भाज्या घेतलेल्या आहे. पत्ताकोबीची भाजी घेतलेली आहे, बीट घेतलं, शिमला मिरची आणि बटाटे घेतले आहे. 3 ते 4 बटाटे सगळं पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर कुकरमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि कुकरच्या चांगल्या 3 ते 4 शिट्ट्या मस्त होऊ द्यायच्या. नंतर थंड झाल्यावर काढून घ्यायचं आणि त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आणि बटर आणि तेल चांगलं झालं की मग त्यामध्ये कांदा टाकायचा. फक्त इथे एकच कांदा वापरलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. कांदा आपला थोडासा तेलावर होऊ द्यायचा आहे आणि नंतर हिरवी मिरचीचा ठेचा आपल्याला तोसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे, त्याला पण टाकायचा आहे. नंतर टमाटर 2 टमाटर घेतलेले आहेत, त्यालासुद्धा थोडं बारीक करून घ्यायचे. नंतर बेसिक मसाले टाकायचे, हळद टाकायचं, 2 चमचा तिखट टाकायचं, छोटे चमचे आहे माझे, आणि 1 चमचाभर मी काश्मीरी तिखट टाकलेलं आहे. धने टाकायचं, जिरं पावडर टाकायचं आणि सगळं मसाले आपल्याला तेलावर छान होऊ द्यायचे आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये मसाला टाकायचा आहे. मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल सुटल्यानंतरच मग त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मग आपल्या मॅश केलेल्या भाज्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे आणि कमी आचेवरच आपल्याला ही भाजी चांगली होऊ द्यायची आहे आणि मस्त उकळी येऊ द्यायची. एका साईडला मी काय केलेलं आहे, पाव घेतलेले आहे आणि त्याला आणि ही पावभाजी आपली मस्त झालेली आहे. आता त्याच्यासोबत काय करायचं, आपल्याला ती भाजी घ्यायची आहे प्लेटमध्ये आणि भाजलेले पाव घ्यायचे आणि वरून थोडासा कांदा आणि त्या भाजीमध्ये थोडंसं आपल्याला बटर टाकायचं आहे. अतिशय टेस्टी. तुम्ही करून बघा.